जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील खडजी येथे आदिवासी कुलदैवत डोंगरिया देवाची सांगता पौर्णिमेच्या दिवशी गावातील चौकीखडीवर सायंकाळी ढाळली जाते। सर्व देवमाऊल्या अबालवृद्ध ग्रामस्थ गड घेण्यासाठी गौड्यांच्या दिशेने रवाना होतात, तर माऊल्या रात्री गडाच्या पायथ्याशी मुक्काम ठोकतात। या जागेला रानखडी असे म्हणतात। दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ माऊल्या पुजारी गड घेण्यासाठी जातात। तेथे स्वच्छता सारवण करून अगरबत्ती लावून कंचरा तांदूळाच्या 125 पुंजा टाकतात। संपूर्ण पूजा अर्चा झाल्यावर 5 वेळा लक्ष्मीच्या नावाने लक्ष्मे असा आवाज देतात आणि हे डोंगर देवा सालाबादा प्रमाणे आम्ही आज तुझ्या दर्शनाला आलो आहोत। आम्हाला आमच्या मुलाबाळांना आमच्या गुरेढोरांना गावाला सुखी ठेव, आमच्या शेतीबाडीत धान्याला बरकत येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करतात। गौडांची पूजा आटोपल्यावर सर्व माऊल्या रात्री रानखडीवर नाचतात व सकाळी गडावर दर्शन घेऊन आपल्या गाव वस्तीत जवळील देवधानीवर येतात। येथेही स्वच्छता व सारवण करून धानीला शेंदूर लावतात। या जागेवर सुद्धा तांदूळ कंसाच्या 125 पुंजा टाकतात। व्रताचा समाप्तीचा दिवस असल्याने येथे आदिवासी महिला अबाल वृद्ध पाहुणे मंडळी संगे सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। दुसऱ्या दिवशी वाडी वस्तीवरून मागितलेल्या शेज कमारीचे नारळ प्रसादाचे सर्वांना वाटप करून माऊल्यांना पूजन करून टोप्या घालण्याचा कार्यक्रम होतो व एकमेकांच्या भेटीगाठी घेतात। अशा प्रकारे आदिवासींच्या डोंगर देवांच्या व्रताची सांगता आदिवासी बांधवांनी मोठ्या आनंदाने गुण्या गोविंदाने व भक्तिभावाने आदिवासींचे कुलदैवत डोंगरिया देव उत्साहात संपन्न झाला। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कृष्णा पवार, कळवण। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।